मुंबई शहरामध्ये अखेर सूत्र फिरण्यास सुरुवात झाली आणि या सूत्रामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंच्या हाती पुन्हा मुंबई येण्यास सगळ्यात मोठी सकारात्मक बातमी समोर आली आहे। मुंबईमध्ये भाजपच्या जवळजवळ 800 पदाधिकाऱ्यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत केलाय प्रवेश, नावासह यादी। यामध्ये माजी आमदारांसह माजी खासदार, बडे नेते उद्धव ठाकरे यांच्या भेटीला मुंबईतून एकीकडे खिंडार तरी देखील 800हून अधिक राजकीय आणि सामाजिक नेत्यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे। मुंबईमधला कुठला प्रवेश आहे, नेमक्या मुंबईमध्ये यांचं होणार जवळजवळ 40 जागांवरती प्रभाव। सविस्तर बातमी जाणून घेऊया। मुंबई महानगरपालिकेच्या अगोदर ठाकरे बंधूंचं नवीन महाराष्ट्राच्या भाजप आणि शिंदे गडावरती आक्रमण। मित्रांनो, मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी भाजपने सर्वतोपरी प्रयत्न करण्यास सुरुवात केली असून साम दाम दंडभेद पैशासह सगळ्याच बाबतीमध्ये भाजप आता वरचढ वाटू लागली असतानाच निष्ठावंतांना न्याय मिळत नाही, युतीमध्ये असल्यामुळे आम्हाला लढवायला जागा मिळत नाहीत, आम्ही फक्त शेवटपर्यंत सतरंजा उचलायच्या का, असा थेट आरोप करत या सगळ्या नेत्यांनी अखेर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचं ठरवलंय। यामध्ये मित्रांनो, नेते आहेत ते उत्तर भारतीय आणि गुजराती नेते यांनी देखील आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांना न्याय देण्याचा निर्णय घेतला असून महाराष्ट्रात मुंबईमध्ये फक्त मराठी चालणार असं म्हणत त्यांनी भाजपला थेट मुंबईमध्ये आव्हान दिलं आहे। परंतु मराठी माणसांना अजून देखील कळायला सुरुवात नाही। इतर भाषिक नेते उद्धव ठाकरे, राज ठाकरे दोघांच्या दिमतीला आणि दोघांच्या बरोबर यायला तयार झालेत। मात्र मुंबईतील मराठी माणसांनी आता एकत्र येण्याची सगळ्यात मोठी गरज असल्याचं या नेत्यांनी म्हटलंय। मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी सगळ्याच मराठी माणसांची गरज आहे। उत्तर भारतीय आणि गुजराती आणि इतर भाषिक लोकांनी मुंबईवरती सत्ता काबीज करण्याच्या ऐवजी मुंबईत मराठी महापौर बसला पाहिजे याचा एक नवीन निर्णय घेऊन मुंबईमध्ये सध्या सकारात्मक भूमिका निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून आज तब्बल 800 कर्मचाऱ्यांनी हा प्रवेश पार पाडलाय। नुकत्याच पार पडलेल्या नगरपंचायत आणि नगरपरिषदांच्या निवडणुका झाल्या। या निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला बऱ्यापैकी यश मिळालं असून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे 9 नगराध्यक्ष आणि जवळजवळ 461 नगरसेवक महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या शहरामध्ये आल्याचं आपण पाहिलंय। उद्धव ठाकरेंनी आणि राज ठाकरेंनी कुठेही न फिरता कोणत्याही जिल्ह्यामध्ये, शहरामध्ये न जाता आलेलं हे यश अजित पवारांच्या राष्ट्रवादीपेक्षा खूप मोठं असल्यामुळे मुंबईत याचा परिणाम सध्या जाणवायला सुरुवात झाली आहे। आगामी मुंबई महापालिका निवडणुकात तसंच मुंबईच्या सगळ्या वार्डांमधून ठाकरेंची साथ, अनेक नगरसेवक, अनेक कार्यकर्ते आता सोबत यायला तयार झालेत। मुंबईत आजचा दिवस ठाकरेंसाठी महत्त्वाचा ठरला, कारण तब्बल 800 पदाधिकाऱ्यांनी आज उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबईमध्ये शिवबंधन बांधून उद्धव ठाकरेंना साथ दिली आहे। यावेळी आमदार सुनील राऊत आणि आमदार राजेश कोरगावकर यांच्या वार्डामधून हे झालेले प्रवेश उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी अतिशय महत्त्वाचे मानले जातात। यांचा जवळजवळ 40 वार्डांमध्ये याचा परिणाम जाणवला असून उद्धव ठाकरेंना हा प्रवेश खूप लाभदायी आणि भाजपसाठी मात्र डोकेदुखी ठरणारा ठरू शकतो। अशाच प्रकारे मुंबईतील काही नगरसेवक देखील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यासाठी आज आहेत। त्यांचा देखील प्रवेश मुंबईत लवकरच साध्य होईल असा पवित्रा उद्धव ठाकरे, राज ठाकरे बंधूंनी घेताय। परंतु उद्धव ठाकरेंकडे जागा आहेत की राज ठाकरेंकडे, यामुळे हे नगरसेवक कुंपणावरती थांबले आहेत। उद्या युती झाल्याच्या नंतर लगेचच या सगळ्या नगरसेवकांचा प्रवेश महायुतीच्या ऐवजी उद्धव ठाकरे यांच्या दोन्ही बंधूंच्या युतीमध्ये होणार असल्याची लाभदायक बातमी मुंबईमधून सुरुवात होते। त्यामुळे कोणकोणते नगरसेवक, कोणकोणते नेते प्रवेश करणार हे उद्या संध्याकाळपर्यंत आपल्याला समजेल। परंतु मित्रांनो, मुंबईत मात्र उद्धव ठाकरेंनी मैदान मारलंय, ही मात्र बाब आता जवळजवळ सत्य आणि सगळ्यांसमोर यायला सुरुवात झाली आहे। आपण देखील उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागे उभे राहणार की एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्या पाठीमागे उभे राहणार? आपण देखील आपल्या प्रतिक्रिया कळवून आमच्यापर्यंत पोहोचवा। आपण कुणाचे हात बळकट करणार, ठाकरे यांचे की भाजपचे? याबद्दल आपल्या प्रतिक्रियांची आम्ही वाट पाहत आहोत। मुंबईमध्ये पुन्हा एकदा ठाकरेच येणार असं तेथील पत्रकारांचं मत आहे। आपणास देखील प्रतिक्रिया द्या, नेमकं काय घडणार ते। धन्यवाद। जय हिंद।